मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचं वितरण आज 14 मे रोजी थोड्याच वेळापूर्वी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परत सुरू झालेलं आहे। म्हणजे जे वितरण 12 मेला कमी प्रमाणात झालं, त्यानंतर 13 मेला थोडं त्याच्यापेक्षा जास्त झालं, पण आज मात्र वितरण या 2 दिवसापेक्षा म्हणजे मागच्या 2 दिवसापेक्षा मोठ्या प्रमाणात होत आहे। राहिला मुद्दा आपण व्हिडिओ थोडा लेट यासाठी करतो आहोत, कारण की जास्तीत जास्त लाभार्थ्यांना जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत आपण तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की व्हिडिओ आपला तोपर्यंत येणार नव्हता, कारण आपल्या चॅनलची खासियत म्हणजे कन्फर्मेशनच्या नंतरच अपडेट असते। आणि बरेचशा लाभार्थ्यांना वाटत होतं की वितरण चालू झालंच की नाही, तर त्यांना पण आज कळालं असेल की वितरण चालू झालेलं आहे आणि मागच्या 12 तारखेपासून चालू झालेलं आहे। पण जे आपल्या या चॅनलचे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना ऑलरेडी माहीत आहे की या चॅनलवर कोणत्याही प्रकारची फेक अपडेट किंवा चुकीची माहिती दिली जात नाही। बघा, आज वितरण सुरू झाले आहे का, तर त्याचं उत्तर आहे होय। ही खूप महत्त्वाची बाब आहे। आज मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होत आहे, त्यामुळे काळजी करायची गरज नाही। पालघरला झालं किंवा ठाणेला झालं, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आज वितरण होत आहे। काही पुरावे दाखवतो बघा। आता हे पुरावे तर माझ्याकडे फार म्हणजे वेळापूर्वीच आले होते। हा जो स्क्रीनशॉट आहे बघा, जवळपास 2:27 आहे आणि आपल्याकडे तो जवळपास 2:30च्या दरम्यान आला होता बघा। इथे लिहिलेलं आहे बघा, 1500 रुपये क्रेडिट झालेले आहेत। कशाच्या संदर्भात? अगदी स्पष्ट लिहिलं बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात। आणि तारीख पाहू शकता, तारीख किती आहे बघा, 14/5/2026। पण कोणता महिना आहे हेही एकदा चेक करून घ्या। हा जो महिना आहे, यांना जो प्राप्त झालेला जो महिना आहे, तर हा महिना आहे मार्च महिन्याचा। मार्च महिन्याचा महिना आहे हा, हे लक्षात घ्या। हा जो लाभ आहे हा मार्च महिन्याचा लाभ आहे। म्हणजे आज जो हप्ता वितरित होतोय ना, तर तो मार्च महिन्याचा हप्ता येतो आहे। पुढे आणखी काही मेसेज पाहूयात आपण बघा। हे बघा, लाडकी बहीण योजनेचं यांना पण वितरण झालेलं आहे, इथे दिले बघा स्पष्टपणे लाडकी बहीण। आणि कधी वितरण झालेलं आहे? 14/5/2026। हे लक्षात घेतलंय का सर्वांनी? बघा, इथे खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना देखील आजचा जो हप्ता आहे तर तो मार्च महिन्याचाच आलेला आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य, आज मार्चचा हप्ता वितरित होतोय, पण यांना परत एप्रिलचा पण हप्ता येईल। त्यामुळे काळजी करू नका आणि तुम्हाला पण हप्ता येईलच, कारण इथून पुढे आणखी काही पुढचे दिवस वितरण चालू राहणार आहे। त्यामुळे वितरण काय बंद वगैरे होणार नाही लगेच, त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही। आणखी काही पुरावे दाखवतो बघा। हे बघा, यांना बघा 1500 रुपये क्रेडिट झालेले आहेत। कधीचा हप्ता आहे काय सर्व दाखवतो। कधी झालेत बघा, 14 मे 2026 आजचे वितरण आहे। आणि कोणत्या महिन्याचं? मार्च 2026चं। मग एप्रिलचा हप्ता यांना मिळेल का सर? तर नक्की मिळणार आहे, त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही। पण किमान हे तर कळालं ना की दीपक सर कधीही खोट्या अपडेट देत नाहीत, एवढीच खासियत आहे। त्यानंतर पुढे बघा, आणि लाडक्या बहिणीचा कोणताही मुद्दा असो अगदी रोखठोक पद्धतीने आपण लावून ठेवतो, हेही तुम्हाला माहीत आहे। आणि जास्त आपण खूप पटवून देण्याच्या भानगडीमध्ये पडत पण नाही। आता येऊयात आपण दुसरा स्क्रीनशॉटकडे। असे कितीतरी स्क्रीनशॉट माझ्याकडे आलेले आहेत बघा। आता याच्यामध्ये पण बघू शकता 1500 रुपये क्रेडिट झालेले आहेत। कधी झाले? 14 मे 2026। आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आजचा जो लाभ मिळतो आहे तर तो खास करून बघा मार्च महिन्याच्या संदर्भात मिळतो आहे। म्हणजे मग यांना एप्रिलचा पण हप्ता येणं बाकी आहे। आणि राहिला मुद्दा, जर तुम्हाला आतापर्यंत हप्ता आला नसेल, म्हणजे समजा आज वर्धा जिल्ह्यामध्ये झालं, ठाण्यामध्ये झालं, पालघरमध्ये झालं, मुंबईमध्ये झालं, जर समजा तुम्हाला अजूनही हप्ता आला नसेल तर कोणीही चिंता करू नका। वितरण आजपासून खरं आपण त्याला म्हणूयात की एक जास्त स्पीडनं व्हायला सुरुवात होईल, त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही। तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा, काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।